बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। 2024 साली बांगलादेशमध्ये मोठा हिंसाचार उफाळला। या हिंसाचारात शेकडो बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाला। शेख हसीना यांचे सरकार उलथवून लावले होते। याच प्रकरणात बांगलादेशच्या इंटरनॅशनल कोर्टानं त्यांना मानवतेविरोधातील गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आले। त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली। या दरम्यान त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली असली तरी भारत मात्र जगाच्या केंद्रस्थानी आला आहे, कारण भारताच्या भूमिकेवर शेख हसीना यांचं भवितव्य अवलंबून असल्याचं बोललं जात आहे। आंदोलकांनी बांगलादेशची संसद, पंतप्रधानांच्या निवासस्थानावर हल्ला केला होता, तसेच त्यांच्या निवासस्थानी जाऊन सामानाची तोडफोड केली। हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगला व्हायरल होतोय। हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी शेख हसीना यांनी लष्कर पोलिसांना कारवाईचा आदेश दिला। आंदोलन जास्तच भडकलं। यानुसार UNLच्या रिपोर्टनुसार एकूण 1400 लोकांचा मृत्यू झाला होता। हे आंदोलन एवढं पेटलं की बांगलादेशमधील शेख हसीना यांचं सरकारच उलथवून लावण्यात आलंय। इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलने शेख हसीना यांना दोषी ठरवत आता फाशीची शिक्षा ठोठावली आहे।